अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना गोविंद म्हणून संबोधले आहे. तर गोविंद हा शब्द इथे कुठल्या श्लोकामध्ये येतो? गोविंद श्लोक नंबर 32 मध्ये आहे. किमनो राज्येन गोविंद. तर गोविंदचे आपण आधी पण अर्थ बघितले होते. गो म्हणजे गाय आणि गो म्हणजे इंद्रिय आणि विंद म्हणजे आनंद देणारा, गायीला आणि इंद्रियांना आनंद देणारा. किंवा गोविंदचा दुसरा अर्थ होतो की विंदती, ज्याला सर्व काही माहीत आहे असा. तर अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना गोविंद म्हणून संबोधले आहे. मी पान नंबर 46 वरती आहे. कारण श्रीकृष्ण इंद्रियांच्या आणि गायीच्या आनंद प्राप्तीचे केंद्रस्थान आहे. तर गोविंद म्हणून अर्जुनाला काय बोलायचं होतं? त्याच्या इंद्रियांचे समाधान कशामध्ये आहे हे श्रीकृष्णांनी जाणले पाहिजे. अरे कृष्णा, तू तर गोविंद आहेस, तुला चांगलं माहिती आहे की माझा आनंद कशात आहे, तर कशाला तू मला युद्ध करा, असं अर्जुनाला इनडायरेक्टली म्हणायचं होतं. परंतु प्रभुपाद काय सांगतात की देवाने आपल्या इंद्रियांची सेवा केली पाहिजे का आपण देवाच्या इंद्रियांची सेवा केली पाहिजे, हा प्रश्न प्रभुपाद तात्पर्यामध्ये उपस्थित करतात. की देव आपला सेवक नाहीये. जसे की तुम्ही कदाचित ऐकलं असेल, वृंदावनामध्ये रघुनाथदास गोस्वामींची कथा खूप प्रसिद्ध आहे. रघुनाथदास गोस्वामी जप करायचे, तर तेव्हा भर उन्हामध्ये जप करत असताना त्यांना खूप भरपूर उन्हाळा होता. तर त्यांना ऊन लागू नये म्हणून श्रीमती राधाराणी स्वतःचा पदर त्यांच्या डोक्यावरती पकडते सावली करण्यासाठी. तर हे सनातन गोस्वामी बघतात. सनातन गोस्वामी आल्यावरती राधाराणी तिथून निघून जातात, विलुप्त होतात. तर मग सनातन गोस्वामी रघुनाथदास गोस्वामींना सांगतात की हे बरोबर नाही. भक्त म्हणून आपलं कर्तव्य आहे की आपण भगवंतांना सेवा दिली पाहिजे, त्यांच्या इंद्रियांना सेवा दिली पाहिजे, त्यांच्याकडून आपण सेवा नाही घेतली पाहिजे. बऱ्याचदा लोक काय की देवा मला हे दे, मार्क दे, मला मुलगा दे, मुलगी दे, पैसे दे, जसं की देव आपला ऑर्डर सप्लायर आहे. तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात की अशा प्रकारे अपेक्षा करणं ही चुकीचं आहे. जेव्हा एखादा स्वतःच्या इंद्रिय तृप्तीची अजिबात इच्छा न करता श्री गोविंदांच्या इंद्रियांची तृप्ती करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा श्री गोविंदाच्या कृपेने जीवाच्या सर्व इच्छांची पूर्तता होते. हे खूप मोठं एक रहस्यासारखं आहे. आपल्याला काय वाटतं की जेव्हा मला पाहिजे जे मिळेल तेव्हाच मी आनंदी होईल. परंतु इथे आचार्य किंवा साधू संत काय सांगतात, सिद्धांत उलटा आहे. जेव्हा तुम्ही भगवंतांच्या इंद्रियांची सेवा कराल तेव्हा आपोआपच तुम्हाला समाधानाची अनुभूती होईल. हे समजायला तो कठीण वाटेल, तर हे प्रल्हाद महाराज त्यांच्या प्रार्थनेमध्ये समजावून सांगतात. प्रल्हाद महाराज नरसिंहदेवांना जेव्हा त्यांनी प्रार्थना केली, तिथे एका श्लोकामध्ये ते प्रल्हाद महाराज कशाचं उदाहरण देतात. प्रल्हाद महाराज म्हणतात की जेव्हा आपण आरशामध्ये बघून मेकअप करतो, हे समजा आपण काही क्रीम लावणार, जेव्हा काही स्त्रिया काही टिकली वगैरे लावणार, जेव्हा आरशामध्ये बघून आपण आपल्या चेहऱ्यावरचा मेकअप करतो, परंतु त्याच्यामुळे काय होतं की आपोआप जो आरशामध्ये जे प्रतिबिंब दिसतं त्याचा पण मेकअप आपोआप होतो की नाही होतो? होतो ना. माझा प्रश्न तुम्हाला समजला ना? जेव्हा आपण आरशामध्ये बघून मेकअप करतो, आपला मेकअप झाल्यावरती आरशामध्ये जे प्रतिबिंब दिसतंय त्याचा मेकअप आपोआप होतो की नाही होतो? होतो ना. असं कोणी परत मेकअप करता का रे, आरशामध्ये पण एक टिकली लावायची किंवा आरशामध्ये, असं तर आपण करत नाही. तसंच जेव्हा आपण भगवंतांच्या इंद्रियांना, विठ्ठल म्हणा किंवा कृष्ण म्हणा, त्यांच्यासाठी जेव्हा आपण प्रसादाचं भोजन त्यांना देतो किंवा त्यांची सेवा करतो, तेव्हा आपोआपच आपले इंद्रिय पण समाधानी होतात, तेव्हा आनंदाची अनुभूती होते. अन्यथा भक्ती वाचून किती जरी आपण इंद्रिय तृप्ती करण्याचा प्रयत्न केला तरी नेहमी असं कुठं ना कुठं मनामध्ये राहूनच जातं की अरे काहीतरी आयुष्यामध्ये कमी आहे. बऱ्याचदा तुम्ही बघा, सगळ्या साधू संतांच्या आयुष्यामध्ये, खास करून महाराष्ट्रामध्ये जवळपास सगळे संत गरीब होते. तुकाराम महाराज घ्या, एकनाथ महाराज घ्या, ज्ञानेश्वर महाराज घ्या, गोरा कुंभार, सगळे संत गरीब होते परंतु आयुष्यामध्ये खूप समाधानी होते. असं कधीच ऐकायला मिळत नाही की कुठला संत आयुष्यामध्ये खूप नाराज होता, असं कधीच ऐकायला मिळत नाही. गरीब असून सुद्धा समाधानी होते. बघा, समाधानी असणे आणि इंद्रिय तृप्तीसाठी खूप पैसा असण्याच्या मध्ये फरक आहे. तर ही जी आनंदाची अनुभूती आहे, समाधानाची अनुभूती आहे, जेव्हा आपण भगवंतांच्या इंद्रियांची सेवा करू तेव्हा आपोआपच मिळेल. कारण
जसा आपण आणि आरशातलं आपलं प्रतिबिंब याच्यामध्ये काही फरक नाही, तसे आपण हे भगवंतांचे अंश असल्यामुळे आपण भगवंतांच्या इंद्रियांची सेवा केल्यावरती आपल्याला आपोआपच त्या आनंदाची अनुभूती होते. हेच भक्तीमध्ये असलेल्या लोकांच्या आनंदाचं कारण आहे. नंतर प्रभुपाद काय म्हणतात तात्पर्यामध्ये पान नंबर 47 मध्ये, प्रत्येकाला स्वतःचे ऐश्वर आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना दाखवण्याची इच्छा असते, परंतु अर्जुनाला भीती वाटते की त्याचे सर्व नातलग आणि मित्र रणांगणावर मारले जातील आणि विजयानंतर प्राप्त होणाऱ्या वैभवामध्ये तो कोणालाच सहभागी करू शकणार नाही. भौतिक जीवनाबद्दलचे हे एक नमुनेदार उदाहरण आहे. अर्जुनाला वाटतं की हे मेल्यावरती मी कोणाला दाखवेल. आपण कार घेतली आणि नातेवाईकाला दाखवता नाही आली तर काय थोडा आनंद मिळत नाही ना. त्यांनी पण म्हटलं पाहिजे अरे खरंच खूप पैसेवाले आहेत. तसं आहे अर्जुनाचं झालं. अर्जुनाला त्याच्या नातेवाईकांना मारावयाचे नव्हते आणि खरोखरच जर त्यांना मारायचे आवश्यक असेल तर श्रीकृष्णांनी स्वतः त्यांना मारावे अशी त्याची इच्छा होती. आता हे कशावरून सांगितलंय? श्लोक नंबर 35 मध्ये जर तुम्ही बघितलं, शेवटचा शब्द येतो स्यात् जनार्दन. जनार्दन, जनार्दन हा आपल्याकडे काही लोकांचं नाव पण ठेवलं जातं जनार्दन. तर जनार्दन या शब्दाचे दोन अर्थ होतात. जन म्हणजे जनता, जसं की भारतीय जनता पार्टी आहे ना, भारतीय जनता पार्टी, जन म्हणजे जनता. आणि अर्दन या शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक तर रक्षण करणारा आणि दुसरं त्यांना नष्ट करणारा. कर्दन काळ, अर्दन म्हणतो ना, अर्दन कर्दन. आणि दुसरा अर्थ आहे रक्षण करणारा. दोन्ही अर्थ आहेत. तर अर्जुन जनार्दन म्हणण्यामागे त्याचा मनोभाव काय आहे की तुम्ही जनार्दन आहात, तुम्ही जर कोणाला मारलं तर तुम्हाला काही पाप लागणार नाही, त्याच्यामुळे मला नका सांगू, तुम्हीच त्यांना मारा, असा अर्जुन म्हणतोय. या क्षणी अर्जुनाला माहित नव्हते की रणांगणावर येण्यापूर्वीच श्रीकृष्णांनी त्यांना मारले होते आणि त्याला फक्त श्रीकृष्णांच्या हातातील साधन बनवायचे होते, त्याला फक्त निमित्त मात्र व्हायचे होते. तर याचं स्पष्टीकरण 11व्या अध्यायामध्ये परत येईल. मये वैते निहिता निमित्त मात्रम भव सव्यसाची, असं भगवंत एक श्लोक बोलतील. त्याच्यामध्ये भगवंत अर्जुनाला म्हणतात की अरे अर्जुना, मी या सर्वांचा आधीच वध केलाय आणि हे सगळे मरणारच आहे, तू फक्त निमित्त बन. भक्तीमध्ये पण काय असतं की आपल्याला बऱ्याचदा काय वाटतं की मी इतक्या लोकांना प्रचार केला, किंवा मी इतके मंदिरं बांधले, किंवा मी इतका दान धर्म केला. ऍक्च्युली हे सगळं भगवंतच करतात, आपण केवळ एक निमित्त असतो. परंतु जेव्हा व्यक्तीला अहंकार होतो की मीच सगळं करतोय, तेव्हा त्याच्याकडून या सगळ्या गोष्टी हिरावून घेतल्या जातात. तसं ऍक्च्युली युद्धामध्ये भगवंतांनी सगळ्याला मारलं होतं, परंतु अर्जुनाला केवळ एक निमित्त बनवलं होतं. कारण आपण आधी चर्चा केली की आईवडिलांसारखा भगवंतांचा स्वभाव आहे की आपल्या मुलांचं नाव अधिक व्हावं. स्वतःच्या अपराधाबद्दल भगवंत एखाद्या व्यक्तीला क्षमा करू शकतात, पण भक्तांना दुखवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला भगवंत क्षमा करीत नाहीत. म्हणून दुष्टांना क्षमा करावीची इच्छा अर्जुनाला असली तरी त्यांचा वध करण्यासाठी भगवंत दृढ निश्चयी होते. अर्जुनाला जरी वाटत होते की यांना मारू नये, परंतु या सगळ्यांनी भक्तांचा अपराध केला होता, खास करून द्रौपदीचा अपराध. द्रौपदी भगवंतांची खूप महान भक्त होती आणि तिचा इतका मोठा अपराध या सगळ्यांनी केला, तेव्हाच भगवंतांनी ठरवलं होतं की या सर्वांना मी नष्ट करणार. त्याच्यामुळे अर्जुन जरी म्हणत असला की मला नाही मारायचं, तरी भगवंतांनी तर ठरवलं होतं की सगळ्यांना मारायचं. समजा असं जरी झालं असतं की अर्जुन तिथून सोडून गेला असता, की अर्जुन म्हटलं असं नाही मला युद्ध नाही करायचं, अर्जुन सोडून गेला असता, तर तुम्हाला काय वाटतं की भगवंतांनी सर्वांना मारलं असतं की नसतं मारलं? मारलंच असतं, कारण भगवंतांनी आधीच ठरवलं होतं की यांना यांच्या पापाची शिक्षा द्यायची. अर्जुनाला केवळ निमित्त बनवायचं होतं. आपल्या आयुष्यामध्ये पण बऱ्याच अशा काही घटना घडतात की भगवंत आपल्याला निमित्त करतात, परंतु व्यक्ती ते विसरून जातो आणि स्वतःलाच खूप महान समजायला लागतो की मी क्लास दिल्यामुळे खूप लोक आले, किंवा माझ्या गाण्यामुळे जास्त लोक भक्त झाले. ऍक्च्युली सगळी गाण्याची क्षमता, बोलण्याची क्षमता तर भगवंतांनीच दिली. त्यांना कोणाला भक्त करायचे ते भगवंत बघतील. तर असा अहंकाराचा स्वभाव नसला पाहिजे. तर मला वाटतं आता 9:12 झाले, तुम्हाला पण जेवण वगैरे करायचं असेल तर हा अध्याय आपण उद्या पूर्ण करूया, आणि जर शक्य झालं तर उद्या आपण दुसरा अध्याय पण सुरू करूया. आजच्या चर्चेमध्ये कोणाला काही प्रश्न आहे?
नाही, तुम्हाला एखादा अधिक काही तुम्ही ऐकलेलं कधी काही सांगायचं असेल किंवा तुमच्या आधीच्या ऐकण्याच्या विरुद्ध मी काही बोललो असेल तर आपण चर्चा करून कधी पण गोष्टी समजून घेऊ शकतो. असं नाही की मला खूप काही येतं, मी पण वरिष्ठ भक्ताकडून ऐकूनच तुम्हाला सांगतोय. तुम्हाला मी जर बऱ्याच जव्हारमध्ये बोललो की सगळं काय सौ चुवे खाके त्या बिल्ली चली हचको अशी माझी परिस्थिती आहे. त्याच्यामुळं असं काही समजू नका. कुणाचा काही प्रश्न आहे किंवा कुणाला काही जर सूचित करायचं तर सांगा. जर नसेल तर आपण इथे थांबूया आणि अं, वेळ काढून उद्या रात्री 8 वाजता या. आपण उद्या हा अध्याय संपवूया. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे कृष्ण.